मी पुण्यातून बोलतो आहे, डॉक्टर नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे. आज अजय्य या सिनेमाकरता मी या अतिशय सुंदर अशा योगींच्या जीवनावर एक चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामध्ये इतका उद्देश सुंदर आहे. सामान्य जनतेला वाली कोण असावा. बहुतांशी वेळेला असं दिसून येतं की राजकारणामध्ये जाणं म्हणजे पहा कठीण, परंतु राजकारणामध्ये सुद्धा अतिशय सुंदर काम करता येतं. योगींनी आपल्या चरित्राने दाखवून दिलेलं आहे. आज योगींच्या जीवनावरचा या चित्रपटामधले जे संवाद आहेत ते संवाद इतके सुंदर आहेत. ह्या सुंदर संवादाबरोबर त्यामध्ये जी धार आहे, कलाकारांची बोलण्याची धार आहे, सर्वसामान्य लोकांच्यामध्ये जो प्रभावी माध्यम असतो हा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया, याच्याबद्दल काय मत आहे, ते कशा पद्धतीने हाताळले जातात, हे सगळ्याचं समीक्षण याच्यामध्ये केलेलं आहे. योगीजींनी सगळ्या स्तरावर समाजाला या ठिकाणी उंच स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. खरं तर भारतातल्या सर्व भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित व्हायला पाहिजे, हा चित्रपट प्रदर्शित व्हायला पाहिजे. त्याकरता अंतःकरणामध्ये टोकाची राष्ट्रभक्ती ज्यांच्या मनामध्ये असेल त्यांना हा अतिशय मोठा ही उपलब्धी आहे. हा चित्रपट भारतातल्या अनेक थिएटरमध्ये, नवे सामान्य गावांमधल्या थिएटरमध्ये सुद्धा, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, प्रांताच्या ठिकाणी जो हा सिनेमा दाखवला गेला पाहिजे त्या भाषांमध्ये. मोठं जनशक्ती याच्यातून उभी राहू शकते आणि लोकांना खरं कळेल की राजकारण म्हणजे काय करायचं असतं. योगीजींनी आत्ता आदर्श उदाहरण आपलं दाखवलेलं आहे. फक्त योगी नाही, असे अनेक योगी निर्माण होऊ शकतात या सिनेमामुळे. इसलिए मैं चाहता हूँ, मैं पुणे से डॉक्टर नंदकिशोर शशिकला रमाकांत एकबोटे बोल रहा हूँ. इस चित्रपट का उद्देश्य साध्य होने के लिए, या चित्रपटाचा उद्देश सर्वदूर साध्य होण्याकरता सर्व भाषांमध्ये, भारतीय सर्व भाषाओं में ये चित्रपट प्रदर्शित होना चाहिए. हे मैं पुणेकरच्या सर्व तरुण मुलांना मी सांगू इच्छितो, मुलींना, सर्व संबंधित सगळ्या लोकांना, सगळ्या विविध संघटनांना सांगू शकतो, हा सिनेमा आपण अवश्य बघावा, हा चित्रपट आपण अवश्य बघावा आणि जेवढ्या लोकांना दाखवता येईल तेवढ्या लोकांना आपण दाखवावा. मनापासून धन्यवाद. राष्ट्रकार्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी या चित्रपटाची निर्मिती अतिशय सुंदर केलेली आहे. ज्यांनी निर्मिती केली, जे कलाकार आहेत त्या सर्वांना अंतःकरणापासून मी धन्यवाद देतो. त्यांनी जीव ओतून काम केलेलं आहे आणि खरा मेसेज दिलेला आहे. ज्यांनी निर्मिती केली त्यांचं अंतःकरण किती मोठं आहे हे सुद्धा याच्यावरून समजतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की माझ्याबरोबर काही पत्रकार पण आहेत, त्यांनी पण या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. म्हणून पुण्यातल्या सर्व तरुणांना मी मनापासून विनंती करतो, ज्या ठिकाणी आपल्याला हा सिनेमा दाखवता येईल, चित्रपट दाखवता येईल, त्या ठिकाणी हा चित्रपट आपण दाखवावा अशी मनापासून विनंती आहे. धन्यवाद. जय सियाराम. जय सियाराम.